ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। बंधू भगिनींनो नमस्कार। आज आपण पतंजलीच्या योगसूत्राचं तिसरं सूत्र बघणार आहोत। स्वामीजी म्हणायचे की जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं परफेक्ट कॅरेक्टर घडवायचं असेल तर चारही योगांचा समन्वय फार आवश्यक आहे। आणि ठाकूर पण म्हणायचे की माझ्याकडे जर पुंगी असेल तर मी नुसतं एकच स्वर का काढायचा, मी सातही स्वरामध्ये का आस्वाद घेऊ नये। तेव्हा ज्यांनी चारही योगांचा समन्वय केला आहे त्यांनीच आपलं जीवन ठाकुराच्या मोल्डमध्ये घडवलेलं आहे असं म्हणता येईल। बरेचदा आपल्याला वाटतं की भक्तियोग आणि कर्मयोग फार सोपा आहे आणि राजयोग फार कठीण आहे। तसं काहीही नाही, कारण कोणत्याही योगाचा आपण आश्रय घेतला तरी आपण ध्येयापर्यंत एकाच पोचणार आहोत। तिथे काही दोन ध्येय नाही आहे, ध्येय एकच आहे। आपल्याला वाटतं तेवढी भक्तीसुद्धा सोपी नाही आहे आणि कर्मसुद्धा सोपी नाही आहे। पण राजयोगाकडे आपण बघतो की बरंचसं दुर्लक्ष झालेलं आहे। फक्त भगवान बुद्धांनी राजयोगाचा प्रचार केला आणि त्यामुळे बघा त्यांनी सगळ्या जगभर प्रचार प्रसार केला, कारण तिथे कोणतीच बंधनं नाही। तुम्हाला धर्माचं बंधन नाही, तुम्हाला देवाचं बंधन नाही, तुम्हाला कशावर विश्वास ठेवायची गरज नाही। तेव्हा गव्हर्नमेंटसुद्धा त्यांचे कर्मचारी विपश्यनाला पाठवतात। इगतपुरीला त्यांचं जे केंद्र आहे तिथे सगळे ध्यान करायला जातात, कारण त्यांच्या ध्यानामध्ये कुठेही काही तुम्हाला विश्वास ठेवायची गरज नाही। त्यानंतर आपण बघतो की नाथ संप्रदायामध्ये सुद्धा राजयोगाला खूप महत्त्व दिलेलं आहे। नाथ संप्रदायामध्ये तर आपण बघतो की ध्यानच आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे होते। त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि त्यांचे गुरु होते मच्छिंद्रनाथ। त्यामुळे त्यांच्या ज्ञानेश्वरीमधल्या 6व्या अध्यायात बघा त्यांनी किती विस्तार आणि ज्ञानयोगाबद्दल माहिती दिलेली आहे। कुंडलिनी शक्ती म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, सगळं काही खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे। इवन आपण म्हणतो की ठाकुरांनी फक्त भक्तियोग सांगितला, पण आपण जर वचनामृत वाचलं तर आपल्याला बघेल की वचनामृतामध्ये कितीतरी वेळा कुंडलिनी हा शब्द आलेला आहे। कितीतरी वेळा त्यांनी ठाकुरांनी 7 चक्राचं वर्णन केलेलं आहे। कितीतरी वेळा त्यांनी प्रार्थना केली आहे, जागो मा कुल कुंडलिनी नित्यानंद स्वरूपिणी प्रसुब्ध भुजगाकारा आधार पद्मवासिनी। ते म्हणायचे की कुंडलिनी शक्तीला आपण प्रार्थना केली पाहिजे, ती जागी झाल्याशिवाय काहीही होणार नाही। कोणत्याही योगाचा अभ्यास करा, ती शक्ती जागी झाल्याशिवाय समाधीची अवस्था प्राप्त होणं शक्य नाही। ते स्वतःच्या जीवनामधल्या कितीतरी घटना सांगायचे की त्यांच्या शरीरामधली चक्र कशी उन्मिलित झाली, हे सगळं वर्णन करून ते सांगायचे। आणि ठाकुरांना राजयोग माहिती असलाच पाहिजे, होताच, कारण त्यांचे शिष्य स्वामी अभेदानंद काली महाराज ते म्हणाले की मला राजयोग शिकायचा आहे। ठाकूर म्हणाले ठीक आहे, उद्या ये, मी तुला राजयोग शिकवतो। आणि स्वामी अभेदानंदजींना त्यांनी ठाकुरांनी राजयोग शिकवला। ते राजयोगाचे साधक होते। सगळ्या जगामध्ये त्यांनी राजयोगाचे पुस्तकं आपण बघतो की लिहिली आहेत। लाईफ बियॉन्ड डेथ, मिस्ट्री ऑफ डेथ, म्हणजे असे कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहे सायकॉलॉजीवरती। म्हणजे ठाकूर सगळ्या योगांचं परफेक्ट उदाहरण होतं। स्वामीजीने सुद्धा आपल्या जीवनामध्ये चारही योगांचं अध्ययन केलं होतं आणि म्हणूनच ते समाधीद्वारे आपल्या शरीराचा त्याग करू शकले। ती आपली ती कुंडलिनी शक्ती सहस्रामध्ये घेऊन जाऊ शकले आणि इथून त्यांचं प्राणोत्कमन झालं। तेव्हा राजयोगसुद्धा महत्त्वाचा आहे
आणि चारही योगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळेच योग आपण चांगल्या प्रकारे जाणून घेतले पाहिजे, अतिशय आवश्यक आहे. इथे पातंजलींनी आपल्याला पहिलाच समाधीपाद घेतलेला आहे. कारण समाधीपाद म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाचं ध्येय माहिती पाहिजे. तुम्ही जीवनाचं ध्येय जर माहिती असेल तर तुम्ही त्या दृष्टीनं तुमचा प्रवास सुरू कराल, त्या दिशेनं प्रवास सुरू कराल. आणि पहिल्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला की तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला चित्तवृत्तींचा निरोध करावा लागेल. तुमच्या चित्तवृत्ती तुम्हाला शांत कराव्या लागतील. तुम्ही कोणत्याही योगाचा अभ्यास करा, पण तुम्हाला चित्तवृत्ती शांत कराव्याच लागतील. आपल्याला हे दुसऱ्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं, त्यांनी म्हटलं आहे की चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणं, हे त्यांनी सांगितलं आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये. आता हा तिसरा जो श्लोक आहे किंवा जे तिसरं सूत्र आहे त्यामध्ये ते म्हणतात, तदा दृष्टः स्वरूपे अवस्थानम. तदा दृष्टुः म्हटलं आहे त्यांनी, ॲक्च्युली हे द्रष्टा आहे, पण म्हटलं आहे तदा दृष्टुः स्वरूपे अवस्थानम. म्हणजे इथे त्यांनी एकदम त्याचं ध्येय सांगितलेलं आहे की काय ध्येय आहे, तुम्हाला चित्तवृत्ती शांत करून काय मिळवायचं आहे. ते म्हणतात की तुम्हाला समाधीची अवस्था मिळवायची आहे. तदा म्हणजे केव्हा, आपण म्हणतो यदा यदा तदा तदा, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा भगवंत येतात. यदा यदा ही धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, तेव्हा मी अवतार घेतो. तेव्हा इथे पतंजलीमध्ये तदा म्हणजे जेव्हा चित्ताच्या सर्व वृत्ती शांत होतात तेव्हा काय होतं, हा जो द्रष्टू आहे, हा जो द्रष्टा आहे तो स्वरूपे अवस्थानम, आपल्या स्वरूपामध्ये अवस्थान करतो. आता हा त्यांनी जे म्हटलं आहे की द्रष्टुः, हा शब्द जो त्यांनी घेतलेला आहे हा शब्द वेदांताचा आहे. वेदांतामध्ये बऱ्याच ठिकाणी हा शब्द आलेला आहे, द्रष्टा हा शब्द आलेला आहे, वेदांताचा शब्द आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या शब्दाबद्दल चांगल्या प्रकारे माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण तोच मुख्य आधार आहे, त्यावरच आपली सगळी इमारत अवलंबून आहे, तोच खरा पाया आहे. म्हणजे द्रष्ट्याचं स्वरूप ते जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ते कशाप्रकारे जाणून घ्यायचं, चित्तवृत्तीला कसं शांत करायचं, वृत्ती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, हे सगळं डिटेलमध्ये पुढे दिलेलं आहे, ते आपण बघणारच आहोत. हे पतंजलीने त्यांच्या सूत्रामध्ये सगळं काही डिटेलमध्ये सांगितलं आहे. पण ही आहे सुरुवात, आणि शेवटी आपल्याला कैवल्य प्राप्ती करून घ्यायची आहे ह्या राजयोगाच्या माध्यमातून. तेव्हा इथे द्रष्टा हा कॉन्सेप्ट जो आहे की जो बघणारा, तो नेहमी बघणाराच आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की या द्रष्ट्याला कोण बघणार आहे. जसं बाकीच्या गोष्टी आपण बघतो तसं द्रष्ट्याला पण बघणारं कोणीतरी असेल. आपण जेव्हा म्हणतो ना ईश्वर दर्शन झालं, आता मला ईश्वर दर्शन झालं म्हणजे मी ईश्वराला बघितलं, म्हणजे मी बघणारा आहे, ईश्वर वेगळा आहे, मी ईश्वरापासून वेगळा आहे, मी ईश्वराला बघितलं. किंवा आपण म्हणतो की त्यानं आत्म्याला बघितलं. पण बंधू भगिनींनो, बघणं इथे शक्य नाही आहे, कारण इथे दोन नाहीच आहे. जर आपण म्हणतो की त्याला ईश्वराचं दर्शन झालं, हे व्यावहारिक शब्दामध्ये यूज करण्यासाठी ठीक आहे, पण ईश्वराचं दर्शन झालं म्हणजे ॲक्च्युली काय झालं, आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे ॲक्च्युली काय झालं. म्हणजे हे दर्शनं काही खरे नाही का, हे सगळे दर्शनं खरे आहेत, पण ती आध्यात्मिक जीवनाची पहिली पायरी आहे. ही सगळी दर्शनं वगैरे सुरुवातीला होतात कारण भगवंत कोणत्याही रूपामध्ये दर्शन देऊ शकतो, पण ती काही आध्यात्मिक जीवनाची अंतिम पायरी नाही आहे. भक्तियोगामध्ये सुद्धा हे सगळे दर्शनं वगैरे आहे, सुरुवातीला होतात. स्वामीजींना कितीतरी दर्शनं व्हायचे तरी पण त्यांना काही शांती लाभत नव्हती. पण शेवटी काय होतं,
शेवटी होतं तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो तो विठ्ठलची झाला. तुकाराम महाराजांचं अस्तित्व वेगळं राहिलं नाही, ते भगवंतच झाले. तुकाराम महाराज बिघडले, त्यांच्या इतकं आपण बिघडू शकत नाही. पण जर ईश्वराशी एक व्हायचं असेल तर तुकाराम महाराजांसारखं आपल्याला बिघडावं लागेल. आपली नुसती भक्तीची सुरुवात आहे, पण भक्तीचा शेवट काय आहे? भगवंताशी एक होणं हा भक्तीचा शेवट आहे. जो जो बिघडला तो तो विठ्ठलाची झाला. इथे आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलं आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होऊन जातो, तो काही ब्रह्मापासून वेगळा राहत नाही. बृहदारण्यक उपनिषद म्हणतं, विज्ञातारम अरे केन विजानीयात. अरे जो विज्ञाता आहे, जो जाणणारा आहे, जो द्रष्टा आहे, त्याला तुम्ही कशा प्रकारे जाणू शकणार? हाऊ कॅन यू नो दी नोवर. तुम्ही तुमचे डोळे कसे काय बघणार? तुम्ही डोळ्याद्वारे सगळं बघता, पण तुम्ही डोळे कसे बघणार? तुम्हाला आरशामध्ये बघावे लागते. आणि तुम्ही आरशामध्ये डोळे बघता, ते काय बघता? प्रतिबिंब बघता. तुम्ही काही खरे डोळे बघता का? त्या डोळ्यांचं प्रतिबिंब आरशामध्ये बघता. कारण तुम्ही स्वतःचे डोळे बघणार कसे? तशा प्रकारे तुम्हीच द्रष्टा आहात, तर तुम्ही तुम्हाला बघणार कसे? शंकराचार्यांनी यावर एक छान प्रकरण ग्रंथ लिहिला आहे छोटासा. त्यामध्ये हाच कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. तुम्ही जर वाचलं दृग्दृश्य विवेक, हे छोटंसं प्रकरण ग्रंथ आहे वेदांतामधलं. त्यामधला पहिला श्लोक शंकराचार्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये असा कोणताही संशय राहू नये की तिथे दोन आहे. इथे दोन नाही, तिथे एकच आहे. त्याला म्हटलं आहे अद्वैता. तिथे तुम्हीच आहात, दुसरं काही नाही आहे. तिथे बघणारही नाही ना बघणंही नाही, काहीच नाही. तेव्हा ते त्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा शंकराचार्य, रूपम दृश्यम लोचनम दृक् तद्दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्ति साक्षी दृगेव न तु दृश्यते. या एका मंत्रामध्ये शंकराचार्यांनी हा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर केला आहे. ते म्हणतात रूपम दृश्यम लोचनम दृक्. हे रूप काय आहे? जगामधले सगळे काही नामरूप आहे ते विषय आहे. आणि डोळे काय आहे? विषयी आहे, म्हणजे बघणार आहे. म्हणजे डोळा इथे द्रष्टा आहे आणि जग काय आहे? दृश्य आहे. म्हणजे डोळ्याद्वारे आपण जग बघतो आणि जी गोष्ट आपण बघतो त्याला आपण दृश्य म्हणतो. दिसणारी वस्तू आहे. हे जग दिसणारं आहे, यामध्ये नामरूपं दिसणारी आहे. त्या जगामधल्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्याद्वारे बघतो, म्हणून डोळे इथे द्रष्टा आहे आणि हे बाहेरचं जग दृश्य आहे. आता तुम्ही डोळे बंद केले तर काय झालं? डोळे बंद केल्याबरोबर बाहेरचं जग आता तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे आता बाहेरचं जग दृश्य राहिलेलं नाही आहे, कारण तुमचे डोळे बंद आहेत. तुम्हाला दृश्य दिसणार कसं? पण डोळे बंद केले तरी डोळ्यामध्ये पेन होत आहे, वेदना होत आहे. कुठेतरी तुम्हाला माहिती आहे की डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, डोळा खाजवतो आहे. आता ह्या डोळ्यामध्ये होणाऱ्या ज्या काही घटना आहे ह्या कुणी बघितल्या? तिथे कोणीतरी बघणारा पाहिजे. म्हणजे डोळ्यालाही बघणारा कोणीतरी आहे. तो कोण आहे? तद दृश्यम दृक्तु मानसम. तेव्हा डोळे काय झाले? दृश्य झाले. डोळे काय झाले? विषय झाले. आणि बघणारा कोण झाला? द्रष्टा कोण झाला? मन झालं. तुम्ही ह्या डोळ्यामध्ये होणारे सुखदुःखाचा अनुभव मनामध्ये घेत आहात. म्हणजे इथे मन द्रष्टा झालं आणि तुमचे डोळे दृश्य झालं. डोळे जरी बंद आहे, आता जग नाही आहे, जग दृश्य नाही आहे, तर जग अदृश्य आहे, पण तुमच्या डोळ्यांना मन बघत आहे. इथे म्हणून म्हटलं आहे इथे डोळे दृश्य आहे आणि मन तुमचं द्रष्टा झालेलं आहे. कारण मनाला कळतं डोळ्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. डोळे बंद करून जरी तुम्ही बसलात तरी डोळ्याचे प्रॉब्लेम मनाला बरोबर कळतात, त्या डोळ्याच्या वेदना मनाला बरोबर कळतात. पण आता ह्या मनामध्ये जे विचार सुरू आहे की आता आपल्या डोळ्याला त्रास सुरू झाला, आता आपण दवाखान्यात घेऊन दाखवलं पाहिजे, कॅटरॅक्ट झाला आहे की काय झालं आहे बघितलं पाहिजे.
ऑपरेशन केलं पाहिजे, अजून काही दुसरा प्रॉब्लेम असू शकतो. आता हे तुमच्या मनामध्ये विचार सुरू झालेले आहेत. या विचारांना बघणारा पण कोणीतरी आहे. तो कोण आहे? इथे म्हटलं आहे दृश्या धीवृत्तय साक्षी. धीवृत्तय, धी म्हणजे बुद्धी, वृत्तय म्हणजे वृत्ती. इथे बुद्धी म्हटलं आहे, आपण चित्तवृत्ती म्हणतो किंवा मनामधले विचार म्हणतो. काही म्हटलं एकच आहे. मनामध्ये येणारे विचार म्हणा, चित्तामध्ये येणाऱ्या वृत्तीमध्ये म्हणा किंवा धीमध्ये बुद्धीमध्ये येणाऱ्या वृत्ती म्हणा, एकच आहे. तर ह्या सगळ्यांना बघणारा कोण आहे? या सगळ्यांना बघणारा आहे साक्षी. इथे शंकराचार्य म्हणतात की तुमच्या मनामधल्या सगळ्या विचारांना बघणारासुद्धा कोणीतरी आहे. आणि तो साक्षी म्हणजे कोण आहे? तुम्हीच आहात. दुसरं कोण आहे? तुमच्याशिवाय दुसरा तिसरा कोणी तिथे नाही आहे. तुम्हीच साक्षी आहात. आणि दृगेव न तु दृश्यते. हा साक्षी कसा आहे? दृगेव, द्रष्टा आहे. आणि न तु दृश्यते, हा कधीही विषय होऊ शकत नाही. तो नेहमी बघणाराच राहणार आहे. तो विषय आपण इंद्रियाचा करू शकत नाही, मनाचाही करू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. तैत्तिरीय उपनिषद म्हणतात की तुमची वाणी आणि तुमचं मन दोन्ही तिथपर्यंत जाऊन परत येते. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. तेव्हा मन आणि वाणी दोन्ही परत येते, कारण ह्या दोन्हीच्या पलीकडे ह्या दोघांनाही बघणार आहे. हे मन आणि वाणी त्याला कसं बघणार? तुम्ही तर शांत होऊन जाता, वाणी शांत होऊन जाते, मन शांत होऊन जाते. आणि जेव्हा मनच नाही आहे तिथे, मनच तुमच्या वृत्तीच शांत झाल्या, तर मन त्याला बघणार कसं? म्हणजे तिथे बघण्याचा प्रश्नच नाही. तुम्हीच बघतात स्वतःला, सगळीकडे तुम्हीच आहात, दुसरं काही नाही आहे. हाच जो कन्सेप्ट आहे, हीच जी आयडिया आहे, ती अभेदानंद महाराजांनी भक्तीच्या रूपामध्ये छान मांडलेली आहे. ते ठाकूरांना उद्देशून द्रष्टा म्हणतात. बघा, त्यांच्या एका स्तोत्रामध्ये श्री रामकृष्ण स्तवराज, त्या श्लोकामध्ये ते म्हणतात, त्या स्तोत्रामध्ये ते म्हणतात, ओंकार वेद्य पुरुष महांतम, ओंकार वेद्य पुरुष पुराणो, बुद्धेश्य साक्षी निखिलश्च जंतो, यो वेत्ति सर्वं न च यस्य वेत्ता, परात्मरूपो भवरामकृष्ण तव रामकृष्ण. तेव्हा इथे अभिधानंदजी महाराज काय म्हणतात? ओंकार वेद्य पुरुष पुराणो. श्री रामकृष्ण कसे आहे? ओंकार स्वरूप आहे, ओंकाराच्या नावाने ओळखला जाणार आहे. ओंकार वेद्य पुरुष पुराणो, पुराण पुरुष आहे, आदिपुरुष आहे. म्हणजेच काय आहे? सत्य आहे, ब्रह्म आहे. पुरुष पुराणो. बुद्धेश्च साक्षी निखिलश्च जंतो, सगळ्या प्राणीमात्रांच्या बुद्धीचे साक्षी आहे. सगळे प्राणीमात्र, आपणच नाही, मनुष्यच नाही, सगळ्या प्राणीमात्राच्या बुद्धीचे साक्षी आहे. म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये येणाऱ्या वृत्तींचे साक्षी आहे, त्यांच्या मनामध्ये उठणाऱ्या विचारांचे साक्षी आहे. कोण आहे ते? भगवान श्री रामकृष्ण. यो वेत्ति सर्वं न च यस्य वेत्ता. त्यांना सगळं काही दिसते. यो वेत्ति सर्वं न च यस्य वेत्ता. त्यांना मात्र कुणीही जाणू शकत नाही. ते सगळ्यांना बघतात, पण त्यांना कुणी बघू शकत नाही. असे कोण आहे? परात्मरूपो भुविरामकृष्ण. परात्मस्वरूप भगवान श्री रामकृष्णांचं इथे वर्णन केलेलं आहे की तेच सनातन ब्रह्म आहे. ते सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. ते सगळ्यांच्या बुद्धीचे साक्षी आहे आणि ते सगळ्यांना बघत आहे, पण त्यांना मात्र कोणी बघू शकत नाही. वचनामृतामध्ये ठाकूरांनी कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत. आपण एक उदाहरण बघूया. ठाकूर म्हणायचे की म्हणे गावामध्ये ते म्हणायचे की सर्जंट, पोलीस सर्जंट, आपण म्हणतो की पोलीस शिपाई. आता हा जो शिपाई गावामध्ये रात्रीच्या वेळेस गस्त देत असतो, तेव्हा त्याच्या हाती काय असते? चोर कंदील असतो. त्या चोर कंदिलाचं वैशिष्ट्य काय आहे की तो चोर कंदील 3 भागानं बंद असतो, फक्त समोरून तो उघडा असतो. तेव्हा तो शिपाई आपल्या हातामध्ये तो कंदील घेतो आणि गावामध्ये गस्त घालतो.
ठाकूर म्हणतात की त्या चोर दिव्याच्या प्रकाशामध्ये त्याला सगळ्यांचे चेहरे दिसतात, इतर लोकसुद्धा एकमेकांना बघू शकतात, पण तुम्हाला मात्र तो शिपाई दिसत नाही. त्याला तुम्ही दिसता, पण तुम्हाला तो दिसत नाही, कारण त्याच्या मागे अंधार आहे. आणि म्हणून मग ठाकूर इथे म्हणतात की तुम्ही त्याला प्रार्थना केली पाहिजे की ओ शिपाई दादा, तो लाईट जो आहे ना तो तुमच्या चेहऱ्यावर धरा जरा, आम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे. जेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो जेव्हा आपल्या सगळ्या चित्तवृत्ती शांत होतात, तेव्हा कुठे तुम्ही त्याला बघता म्हणजे काय, तुम्ही स्वतःलाच बघता. इथे बघणं दुसऱ्याला बघणं नाही आहे, ते तुम्हीच आहात. शेवटी तुम्हाला भगवंताशी एकच व्हावं लागणार आहे. आणि हा अनुभव बऱ्याच साधकांना आलेला आहे. त्यांनी बघितलं आहे की सगळीकडे श्रीरामकृष्णच आहे, आतमध्ये बाहेर चराचरामध्ये तेच व्यापलेले आहेत. हा उच्च प्रतीचा अनुभव आहे, या अद्वैताचा अनुभव आहे. श्रीरामकृष्णांना जेव्हा पहिली अनुभूती झाली, त्यांनी बघितलं की जणू काही चैतन्याचा सागर त्यांच्यावर येऊन आदळत आहे. आणि ते त्यांच्यावर येऊन आदळल्यावर ते बेहोश झाले. आणि काही वेळानंतर त्या चैतन्य सागरातून भवतारींचं रूप प्रगट झालं. मग ते आई आई म्हणत जागे झाले. शेवटी अद्वैत साधना करायच्या वेळेस त्यांच्या मनामध्ये किती वेळा ते जगदंबेचं रूप यायचं. तोतापुरी म्हणायचे की ते रूप आता तुम्ही काढून टाका, त्याची आता गरज नाही. मग भगवान श्रीरामकृष्णांनी ज्ञान खड्गानं त्या रूपाचे 2 तुकडे केले आणि मग त्यांचं मन अखंडामध्ये विलीन झालं. म्हणजे शेवटी नामरूपाच्या पलीकडे निघून गेले. ही आहे आध्यात्मिक जीवनाची चरम सीमा, की जिथे एकच राहतं, तो फक्त एक द्रष्टाच राहतो, बाकी तिथे कुणीही राहत नाही. सगळं दृश्य नष्ट होते. तुम्हाला एकतर जग दिसेल, नाहीतर तुम्हाला हे जग दिसणार नाही. तुम्हीच दिसाल की चराचरामध्ये व्यापलेले तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय कोणीही नाही. जेव्हा तुम्ही एक स्टेप खाली येता समाधीमधून, तेव्हा तुम्हाला सगळ्या या जगाचं भान होतं. तेव्हा हा द्रष्टा आहे, याला कुणीही जाणू शकत नाही. याला जाणण्याचा प्रयत्न केल्यामुळे काय, तुम्ही तोच होऊन जाता. ठाकूर म्हणाले की तुम्ही ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही शेवटी ईश्वरच होऊन जाता. तुम्ही तिथपर्यंत आपोआपच पोहोचता, मग कोणत्याही मार्गाचे साधक तुम्ही असा. तेव्हा ह्या द्रष्ट्याबद्दल खूप काही आपल्याला शास्त्रामध्ये ऐकायला मिळतं. आपली समस्या काय आहे? आपली समस्या हीच आहे की आपण उपाधींशी एक होतो. हीच आपली खरी समस्या आहे. आपण द्रष्टा आहोत हे भानच आपल्याला राहत नाही. जसं स्फटिक मणी बघा, त्या स्फटिक मणी तो शुभ्रच आहे, पांढरा शुभ्र आहे, त्यामध्ये कुठेही काही इम्प्युरिटी नाही आहे, शुद्ध आहे. पण जर त्या स्फटिक मण्याजवळ तुम्ही जर लाल रंगाचं फूल जर ठेवलं तर तो स्फटिक मणी तो लाल रंग घेतो, आपल्याला लाल रंगाचा दिसू लागतो. आता तो स्फटिक लाल रंगाचा आहे का? नाही आहे, पण तो लाल रंगाचा दिसतो कारण त्या फुलाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं आहे, त्याचं रिफ्लेक्शन आहे ते. तो काही खरा रंग नाही. तुम्ही त्याला पुन्हा दूर करा, बाजूला करा, पुन्हा तो आहे तसा पांढरा शुभ्र होऊन जाईल. पुन्हा तुम्ही हिरवा कलर त्याच्यासमोर ठेवा, तो हिरव्या रंगाचा होईल. म्हणजे ह्या सगळ्या उपाधी आहे आणि आपण अज्ञानामुळे या उपाधींनाच मी म्हणत असतो. त्यामुळे हा द्रष्टा जो आहे आपल्यामध्ये, त्या द्रष्ट्यापर्यंत, द्रष्टामध्ये काही आपणच आहोत, शेवटी वेगळं नाहीच आहे, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. पण इथे पतंजली काय म्हणतात, जेव्हा तुमच्या चित्तामधल्या सगळ्याच्या सगळ्या वृत्ती शांत होतील तेव्हा काय होईल, हा जो द्रष्टा आहे तो स्वरूपे अवस्थानम, तो स्वतःच्या स्वरूपामध्ये अवस्थान करेल. तो स्वतःला जाणेल की आता मी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेलो आहे. आत्तापर्यंत मी नुसता भरकटत होतो, नुसता फिरत होतो. आत्तापर्यंत मी सगळं जे काय करत होतो ते सगळं माझ्या अज्ञानामुळे मी या सगळ्या गोष्टींचे काय झालो होतो, एकात्म झालो होतो आणि म्हणून मी मला विसरलो होतो.
आपली हीच समस्या आहे की आपण उपाधीशी एक होतो. विवेक चूडामणीमध्ये 2 मंत्र 2 श्लोक फार सुंदर सांगितलेले आहे. हे म्हटलं आहे, अस्ति कशी स्वयं नित्यम अहम प्रत्यय लंबनः. अस्ति क्वचित् स्वयं नित्यम अहम प्रत्यय लंबनः. अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षणः. काहीतरी आपल्यामध्ये आहे. अस्ति कशी स्वयं नित्यम, अशी नित्य वस्तू आपल्यामध्ये आहे. कशी आहे ती? ती न बदलणारी आहे. अस्ति क्वचित् स्वयं नित्यम अहम प्रत्ययलंबनः. अहम 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 हा अहम प्रत्यय आहे, म्हणजे ही वृत्ती आहे. अहम वृत्तीच्या रूपानं ती असते. तो आत्माच आहे खरा अहम. जर आपल्याला ते तत्व जाणून घ्यायचे तर अहम ब्रह्मास्मी, याशिवाय दुसरी कोणतीही उपाधी लावू नका. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे आहे, मी ते आहे, ह्या सगळ्या उपाधी काढून टाका. अहम ब्रह्मास्मी ती खरी वृत्ती आहे, ती अहमवृत्ती आहे. अहमवृत्ती इथे शंकराचार्य म्हणतात की अहमवृत्ती घेऊन तो राहतो आत्मा या शरीरामध्ये, द्रष्टा राहतो. आणि तो कसा आहे? अवस्थात्रय साक्षी सन, तिन्ही अवस्थाचा साक्षी आहे. आणि पंचकोश विलक्षण हा, तो 5ही कोशापासून विलक्षण आहे. यो विजानाति सकलम जाग्रत स्वप्न सुषुप्तितो. म्हणजे यो विजानाति सर्वम, त्याला सगळं माहिती आहे. जाग्रत स्वप्न सुषुप्तीच्या, म्हणजे जाग्रत स्वप्न सुषुप्ती तीनही अवस्था त्याला माहिती आहे. यो विजानाति सकलम जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु. आणि तो म्हटला आहे कसा आहे? अवस्थात्रय साक्षी सन, 3 अवस्था ज्या आहेत त्याचा तो साक्षी आहे. पंचकोश विलक्षण हा, ह्या 5ही कोशापासून तो वेगळा आहे. ह्या जरा संस्कृत श्लोक असल्यामुळे आपल्याला थोडं कठीण जातं. पण जर आपल्याला हे म्हणजे आपण कसं एक होतो, आपण कशाकशाशी एक होतो? पहिले शरीराशी एक होतो, मग मनाशी होतो, मग बुद्धीशी होतो, मग अहंकाराशी होतो, मग या 3 अवस्था आहे जागृत स्वप्न सुषुप्ती, त्याशी आपण एक होतो. हे पंचकोश आहे, त्या पंचकोशाशी आपण एक होतो. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या सगळ्यांशी आपण एक होतो. आता एवढ्या उपाधी जर आपण लावून घेतलेल्या असेल, एवढा जर आपण मनावरती मैल जर साचवलेला असेल, तर तो द्रष्टा कसा दिसेल? तेव्हा संस्कृत आहे, पण याला अजून आपण सोपं करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी ह्या व्हर्सेसला हिंदीमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मी आज वाचून दाखवतो, कारण आज आपल्याला त्यामुळे डिटेलमध्ये आपल्याला काही त्याचं वर्णन करता येणार नाही. पण त्या वाचून दाखवतो आणि नंतर आपण पुढच्या क्लासमध्ये जेव्हा भेटू तेव्हा त्याबद्दल आपण थोडी अजून चर्चा करू, कारण द्रष्ट्याबद्दल माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. तर कसं आपण एक होतो? शरीर को प्रारब्ध चलाता क्यों तुम इतना चिंतित होता, रोग निरोग का देह से नाता तुम हो नित्य साक्षी परमात्मा. जेव्हा आपण शरीराशी एक होतो तेव्हा, जेव्हा मनाशी एक होतो, कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता, दोनों अवस्था देख रहा जो वही है नित्य साक्षी परमात्मा. जेव्हा आपण बुद्धीशी एक होतो, सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्क युक्ति से मोहित कर देता, इसका है बुद्धि से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. अहंकाराशी एक होतो तेव्हा बड़ी बड़ी योजना बनाता, हर एक बात में मैं कहता, इसका है अहंकार से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. जेव्हा आपण 3 अवस्थाशी एक होतो तेव्हा 3 जगत के सम्राट ने बनाया 3 मंजिल का महल, जागृत स्वप्न सुषुप्ति में वे करते टहल पहल. तेव्हा याबद्दल आपण विस्ताराने चर्चा करू. त्यानंतर चित्तवृत्तीला आपण कसं शांत करायचं, कारण चित्तवृत्ती आहेच पण त्यांना शांत करता येणं शक्य आहे. मग आपण जर सगळ्या कामना काढून टाकल्या तर मग आपण जगणार कसं?
मग आपल्याला जंगलामध्येच जावं लागणार आहे, कारण हे जग बघायचं आहे आपल्याला आणि या जगामध्ये राहायचं आहे. तेव्हा कामना रहित होऊन तर आपल्याला राहता येणार नाही. मग काही कामना ठेवून आपल्याला जगामध्ये राहता येईल का, आणि तरी आपलं चित्त शांत करता येईल का, हा सुद्धा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. येस, ते पण शक्य आहे, आपल्याला कुठेही जायची गरज नाही. एक साधारण मनुष्य आणि एक साक्षात्कारी मनुष्य यांच्यामध्ये काय फरक असतो? ते दोघंही जगामध्ये राहतात, पण त्यांच्यामध्ये फरक काय असतो ते पण आपण बघणार आहोत. म्हणजे ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. की या द्रष्ट्याचं स्वरूप आणि कशाप्रकारे चित्तवृत्तींना शांत करून ह्या आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन व्हायचं. आपण जे म्हणतो की मी स्वस्थ आहे, खरोखर आपण स्वस्थ आहोत का? आपण जर स्वतःला विचारलं स्वस्थ म्हणजे काय, शरीर आणि मन स्वस्थ असणं म्हणजे स्वस्थ नाही आहे. स्व म्हणजे स्वरूप, आपलं खरं स्वरूप. स्थ म्हणजे स्थिर झालेला. जो आपल्या स्वरूपामध्ये स्थिर झालेला आहे तो स्वस्थ आहे. आपण कुठे स्वस्थ आहो? आपण म्हणत असतो की मी स्वस्थ आहो, माझं शरीर स्वस्थ आहे, माझं मन स्वस्थ आहे, पण हा म्हणजे काही खरा स्वस्थ असण्याचा काही हा उपयोग नाही आहे. अशा स्वस्थ असण्याचा काही उपयोग नाही, तो काही खरा अर्थ नाही आहे. ते मी स्वस्थानी मी स्थिर आहे, म्हणजे मी मला जाणून घेतलेलं आहे, मी माझ्या स्वरूपामध्ये आता अवस्थान केलेलं आहे, आता मी माझ्या सगळ्या चित्तवृत्ती शांत केलेल्या आहे, याला म्हटलं आहे खऱ्या अर्थानं स्वस्थ. तेव्हा यावर वेदांतामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहे. आपला आजचा वेळ संपल्यामुळे आपल्याला काही ते सगळं बघता येणार नाही आज. तरी पण जेव्हा आपण पुढच्या क्लासमध्ये भेटणार आहोत तेव्हा वेदांताच्या ह्या द्रष्टा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा विषय जेवढा आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल तेवढीच आपल्या आध्यात्मिक जीवनाची कल्पना बदलेल आणि खरोखर आपण योग्य मार्गाने जाऊ शकू. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. पुढल्या सोमवारी जेव्हा आपण भेटू तेव्हा या श्लोकांचा थोडक्यात अर्थ बघण्याचा प्रयत्न करू आणि जे आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आहे, वृत्तींना कसं शांत करायचं, सगळ्या वासना सोडायची गरज आहे का, त्यामध्ये ज्याला आज साक्षात्कार तो व्यक्ती त्याला काय होतं, त्याच्यामध्ये काय फरक पडतो, आणि साधारण माणूस आणि साक्षात्कारी पुरुष यामध्ये काय फरक असतो, हे दोघेही जगामध्ये कसे राहतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढल्या क्लासमध्ये शोधायचा प्रयत्न करू. आज आपण इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.